गुड मॉर्निंग स्टुडंट्स. लास्ट लेक्चरमध्ये आपण व्हर्टिकल सर्क्युलर मोशन स्टार्ट केलं होतं, ज्याच्यामध्ये आपण व्हर्टिकल सर्क्युलर मोशनचे जे काही बेसिक कॉन्सेप्ट्स आहेत ते पाहिले होते. आणि आपण त्याच्यामध्ये व्हर्टिकल सर्क्युलर मोशन हे एक नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचं एक्झाम्पल आहे असं मी तुम्हाला सांगितलं होतं, बरोबर आहे. कुठल्याही ऑब्जेक्टची होणारी व्हर्टिकल प्लेनमध्ये होणारी सर्क्युलर मोशन त्याला आपण व्हर्टिकल सर्क्युलर मोशन किंवा त्याला म्हणू शकतो आपण नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, बरोबर आहे. याच्यामध्ये परत दोन टाईप्स आहेत तुम्हाला सांगितलं होतं, एक कंट्रोल्ड व्हर्टिकल सर्क्युलर मोशन आणि दुसरी आहे व्हर्टिकल सर्क्युलर मोशन अंडर ग्रॅव्हिटी. त्याच्या अंडर आपण ह्या दोन केसेस पाहणार होतो. त्याच्यामध्ये एक होता बॉब अटॅच्ड टू द स्ट्रिंग और मास अटॅच टू द स्ट्रिंग. दोरीला आपण एक बॉब अटॅच केला आहे आणि तो व्हर्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय. मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलं होतं की एक बॉब आहे ज्याचं मास आहे स्मॉल एम, विच इज अटॅच टू द स्ट्रिंग ॲट वन एंड अँड वन एंड ऑफ स्ट्रिंग इज फिक्स्ड अँड बॉब इज व्हर्ल्ड इन व्हर्टिकल सर्कल. काय म्हणलं मी, एक बॉब अटॅच केला आपण एका दोरीला आणि त्या दोरीला दोरीचा एक पॉईंट आपण फिक्स केला आणि तो बॉब अशा पद्धतीनं व्हर्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय. तर परफॉर्म करत असताना या ठिकाणी आपण 3 डिफरंट पोझिशन्स कन्सिडर केल्या होत्या. त्याच्यामधली सगळ्यात पहिली पोझिशन आहे ती म्हणजे आपण याचं इक्वेशन अगोदर बघितले, अपर मोस्ट पोझिशन. दुसरी जी आज आपण बघणार आहोत लोअर मोस्ट पोझिशन आणि थर्ड आहे त्याला म्हणतो आपण हॉरिझॉन्टल किंवा मिडवे पोझिशन. या ठिकाणी दोन मिडवे पोझिशन्स आहेत, सी और डी, दोन्ही पण एकच आहेत. मग आपण या पोझिशनचं किंवा या पोझिशनला तो पार्टिकल असताना त्याची मिनिमम व्हेलॉसिटी किती आहे ते आपण आज फाइंड आउट करणार आहोत. याच्या अगोदर आपण अपर मोस्ट पोझिशनला ऑब्जेक्ट ज्यावेळेस असतो त्यावेळेस त्या ऑब्जेक्टचा मिनिमम स्पीड या ठिकाणी किती असायला पाहिजे ते आपण फाइंड आउट केलं होतं. ते आपण पाहिलं होतं VA इज इक्वल टू रूट RG और रूट GR. रूट GR ही काय आहे, दिस इज द रिक्वायर्ड मिनिमम व्हेलॉसिटी. त्या ऑब्जेक्टची ही लागणारी कमीत कमी व्हेलॉसिटी आहे जेणेकरून तो ऑब्जेक्ट हा पॉईंट क्रॉस करून हाफ सर्कल कंप्लीट करून कुठे येईल, लोअर मोस्ट पोझिशनला येईल. इफ व्हेलॉसिटी ऑफ पार्टिकल इज लेस than root GR at point A, then object will not perform or will not complete circle. It will collapse or it will fall down by performing parabolic path. म्हणजे ऑब्जेक्ट हा या डायरेक्शननं खाली येईल, बरोबर आहे, किंवा इथून खाली येईल किंवा सरळ वरून खाली पडेल जर ऑब्जेक्टचा स्पीड या पॉईंटला एवढा नसेल तर. याला म्हणतो आपण मिनिमम रिक्वायर्ड व्हेलॉसिटी ऑफ ऑब्जेक्ट ॲट हायेस्ट और अपर मोस्ट पोझिशन. म्हणजे या पॉईंटला असताना ऑब्जेक्टची लिनियर स्पीड किंवा लिनियर व्हेलॉसिटी एवढी असणं गरजेचं आहे, रूट GR. तसंच सिमिलरली आज आपल्याला बघायचं आहे लोअर मोस्ट पॉईंटला ज्यावेळेस ऑब्जेक्ट येतो या पोझिशनला त्यावेळेस त्या ठिकाणी ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी किती असायला पाहिजे, मग ते आज आपण बघणार आहोत. मग इथं जर आपण समजा स्टडी केलं, आपल्याला माहिती आहे ऑब्जेक्ट हा अँटी क्लॉकवाईज डायरेक्शननं व्हर्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय, बरोबर आहे. मग ज्यावेळेस ऑब्जेक्ट या पॉईंटला आहे त्यावेळेस त्या ऑब्जेक्टवर कुठले कुठले फोर्सेस ॲक्ट होतात. तर सगळ्यात पहिला फोर्स आपल्याला माहीत आहे वेट. इट इज ॲक्टिंग व्हर्टिकली डाऊनवर्ड, खालच्या दिशेला हा फोर्स ॲक्ट होतो. आणि त्याच पॉईंटला त्याच ऑब्जेक्टवर ॲक्ट होणारा आणखीन एक फोर्स आहे जो अलॉंग द रेडियस ऑफ व्हर्टिकल सर्कल और अलॉंग द स्ट्रिंग डिरेक्टेड टुवर्ड सेंटर ऑफ सर्कल. त्यालाच म्हणू शकतो आपण टेन्शन इन द स्ट्रिंग. त्यालाच काय म्हणू शकतो आपण, टेन्शन इन द स्ट्रिंग. हे दोन फोर्सेस या ठिकाणी एक्झर्ट होतात. आपण पाहिलं होतं अपर मोस्ट कंडिशनमध्ये काय होतं की दोन्ही फोर्सेस अलॉंग द रेडियस होते आणि डिरेक्टेड टुवर्ड सेंटर, त्याच्यामुळे त्यांचं आपण ॲडिशन केलं. पण या ठिकाणी आपल्याला काय दिसतंय की दोन्ही फोर्सेस हे अलॉंग द रेडियस आहेत, बट डायरेक्शन ऑफ दीज टू फोर्सेस इज अपोजिट. दोन्ही पण फोर्सेसचं डायरेक्शन हे कसं आहे, अपोजिट आहे. मग आता या ठिकाणी आपल्याला दोन्ही फोर्सेसचं सबस्ट्रॅक्शन करावं लागेल. म्हणून मी इक्वेशन काय लिहितो, तर TB दॅट इज टेन्शन ॲट पॉईंट B मायनस वेट ऑफ दॅट ऑब्जेक्ट और मास और बॉब इज इक्वल टू नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स ॲट दॅट पॉईंट दॅट इज MVB स्क्वेअर डिवायडेड बाय R. आता तुम्ही या ठिकाणी काय म्हणताल की आपण इथं सबस्ट्रॅक्शन केलं, ठीक आहे. का बरं सबस्ट्रॅक्शन केलं, कारण दोन्ही हे फोर्स वेक्टर्स आहेत, दोन्ही पण एकाच लाईनचे अलॉंग आहेत परंतु डायरेक्शन अपोजिट आहे, म्हणून आपण या ठिकाणी सबस्ट्रॅक्शन केलं. परंतु टेन्शनमधून वेटच का मायनस केलं, टेन्शनमधून वेटच का मायनस केलं, कारण या ठिकाणी आपल्याला
पाठीमागं जे तुम्हाला मी सांगितलं होतं ते परत एकदा तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल की मी सांगितलं होतं हा एक रिजिड सपोर्ट आहे. या रिजिड सपोर्टला आपण दोरी बांधलेली आहे म्हणजे स्ट्रिंग आहे. त्या स्ट्रिंगला आपण इथं मास अटॅच केलं आहे. ते मास कसं आहे, सेंटर ऑफ मासपासून व्हर्टिकल डाऊनवर्ड डायरेक्शनला आहे. आणि जर समजा या दोरीमध्ये एवढा ताण किंवा एवढं टेन्शन निर्माण झालं की ते टेन्शन या वेटला जर बॅलन्स करू शकलं तर त्या ठिकाणी हा ऑब्जेक्ट रेस्ट पोझिशनला राहील किंवा इक्विलिब्रियम पोझिशनला राहील. कधी ज्यावेळेस टी इज इक्वल टू एम जी असेल त्यावेळेसच. जर समजा एम जी जास्त झाला तर काय होईल, या ठिकाणी स्ट्रिंग ही ब्रेक होईल. स्ट्रिंग काय होईल, ब्रेक होईल. कधी जर समजा टी इज लेस दॅन एम जी असेल तर मग इथं स्ट्रिंग ब्रेक झाली का, नाही. उलट ती स्ट्रिंग त्या ऑब्जेक्टला घेऊन व्हर्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करत आहे. म्हणजे या ठिकाणचं असणारं टेन्शन नक्कीच वेटपेक्षा जास्त आहे. म्हणून आपण टेन्शनमधून वेट मायनस केलं. वेट हा फोर्स जर जास्त असला असता तर या ठिकाणी दोरी तुटली असती आणि ऑब्जेक्ट खाली पडला असता. असं झालेलं नाही. ती दोरी त्या ऑब्जेक्टला घेऊन व्हर्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करत आहे. म्हणजे त्या दोरीमध्ये असणारा ताण म्हणजेच टेन्शन हे कसं आहे, वेटपेक्षा जास्त आहे. त्याच्यामुळे इथं आपण काय म्हणू शकतो, टी बी मायनस एम जी इज इक्वल टू नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स. आता इथं मग आपल्याला काय करायचं आहे, तर व्ही बी म्हणजे काय आहे, लिनियर स्पीड ऑफ बॉब ॲट पॉईंट बी ऑर लोअर मोस्ट पोझिशन बी. बी या पोझिशनला असणारा त्या ऑब्जेक्टचा लिनियर स्पीड व्ही बी आपण कन्सिडर केला आहे, जो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. मग आता इथं मी एक म्हणू शकतो, अकॉर्डिंग टू लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी आपल्याला माहीत आहे की एनर्जी ही कधीच लॉस होत नाही किंवा ती जनरेट किंवा क्रिएट पण करता येत नाही. ती फक्त एका फॉर्ममधून दुसऱ्या फॉर्ममध्ये कन्वर्ट होते किंवा कन्वर्ट करता येते. एवढं आपल्याला माहिती आहे. त्याला म्हणतो आपण लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी. सिमिलरली हा ग्राउंड सरफेस आहे असं कन्सिडर केलं आपण, तर ग्राउंड सरफेसपासून ऑब्जेक्ट कुठं होता, ए या पोझिशनला होता. ए या पोझिशनपासून ऑब्जेक्ट कुठं आला, इथं खाली आला. म्हणजे कुठलाही ऑब्जेक्ट अर्थ सरफेसपासून ज्यावेळेस एका पर्टिक्युलर हाईटला जातो त्यावेळेस त्या ऑब्जेक्टमध्ये ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी स्टोअर होते. आणि ज्यावेळेस ऑब्जेक्टला तिथून आपण रिलीज करतो तो त्यावेळेस टुवर्ड्स द अर्थ सरफेस मूव्ह होतो. काय करतो तर त्याच्यामध्ये असणारी पोटेन्शियल एनर्जी तो यूज करतो आणि त्या एनर्जीला तो कन्वर्ट करतो कशामध्ये, किंवा ती एनर्जी कन्वर्ट होते कायनेटिक एनर्जीमध्ये. ज्यावेळेस तो बॉब ए या पोझिशनला होता त्यावेळेस त्याच्यामध्ये ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी किंवा सिम्पली आपल्यासाठी पोटेन्शियल एनर्जी होती. पोटेन्शियल एनर्जीचा बेसिक फॉर्म्युला आहे पी इज इक्वल टू एम जी एच. एम म्हणजे मास ऑफ दॅट ऑब्जेक्ट, जी म्हणजे ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲट दॅट पॉईंट आणि एच म्हणजे हाईट ऑफ ऑब्जेक्ट फ्रॉम द अर्थ सरफेस. पृथ्वीच्या सरफेसपासून किती हाईटला आहे त्या ठिकाणी ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू काय आहे आणि ऑब्जेक्टचं मास किती आहे याच्यावरून त्या ऑब्जेक्टमध्ये असणारी पोटेन्शियल एनर्जी आपण कॅल्क्युलेट करतो. मग आता त्या ऑब्जेक्टमध्ये असणारी पोटेन्शियल एनर्जी इथं काहीतरी होती. किती होती तर ती काढू शकतो आपण. पोटेन्शियल एनर्जी ॲट पॉईंट ए इज इक्वल टू, हा फॉर्म्युला यूज करा. मास ऑफ दॅट बॉब स्मॉल एम आहे, ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जी आहे. मग आता हाईट किती असणार, हाईट बघा इथं आपण पाहिलं सर्कलची रेडियस इथं आर, इथून इथपर्यंत आर, आर प्लस आर 2r, म्हणजे हाईट किती आली त्या ऑब्जेक्टची 2r एवढी आली. म्हणजे त्या ऑब्जेक्टमध्ये असणारी पोटेन्शियल एनर्जी किती आहे 2mgr एवढी आहे. बरोबर आहे. ही झाली त्या ठिकाणची पोटेन्शियल एनर्जी. ही पोटेन्शियल एनर्जी काय झाली इथं लॉस झाली. काय झाली, लॉस झाली. म्हणजे कशात कन्वर्ट झाली तर कायनेटिक एनर्जीमध्ये कन्वर्ट झाली. बरोबर आहे. या ठिकाणची कायनेटिक एनर्जी किती आहे तर कायनेटिक एनर्जी ॲट पॉईंट बी इज इक्वल टू, इथं आपण लिहू शकतो हाफ एम व्ही बी स्क्वेअर. ही त्याची काय आहे कायनेटिक एनर्जी आहे. मग इथं आपण काय म्हणू शकतो लॉस इन पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू गेन इन कायनेटिक एनर्जी. आता या ठिकाणचा पोटेन्शियल एनर्जी मधला लॉस किती आहे तर 2mgr मायनस ऑब्जेक्ट कुठं आला ग्राउंड सरफेसला आला. म्हणजे काय झालं पोटेन्शियल एनर्जी 0 झाली. मग आणि कायनेटिक एनर्जी कितीनं वाढली तर इथं किती आहे हाफ एम व्ही बी स्क्वेअर मायनस इथली किती असणार हाफ एम व्ही ए स्क्वेअर. म्हणजे इथे काय म्हणू शकतो आपण लॉस इन पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू गेन इन कायनेटिक एनर्जी. देअरफॉर वी कॅन राईट, बघा इकडं लॉस इन पी
इज इक्वल टू गेन इन के. गेन कसा काढतो आपण, तर आपल्याकडे आत्ता किती आहे आणि अगोदर किती होतं त्याच्यावरून आपण काय करतो, या दोन्हीचा डिफरन्स कॅल्क्युलेट करून आपण किती गेन म्हणजे किती मिळवलं हे आपण कॅल्क्युलेट करतो. लॉस किती झाला, तर 2mgr एवढी पोटेन्शियल एनर्जी होती, बरोबर आहे. लॉस किती एवढी होती, त्यानंतर किती झाली 0, -0 म्हणजे टोटल लॉस किती आहे 2mgr. बट कायनेटिक एनर्जी किती गेन केली, हाफ mvb² मायनस हाफ mva². मग इथं हे इक्वेशन सॉल्व करा, कसं येईल 2mgr इज इक्वल टू हाफ m कॉमन vb² मायनस va². याला इकडे घेऊन येतो, हे स्मॉल m कॅन्सल, हे 2 इकडे घेऊन या, काय येईल vb² मायनस va² इज इक्वल टू 2 ला इकडे घेऊन आलो, 2 × 2 4gr. हे एक इक्वेशन आपल्याला नंतर लागणार आहे, याला काहीतरी नंबर द्या. पहिले इक्वेशन हे होतं आपलं इक्वेशन नंबर 1, बरोबर आहे. याच्यानंतरचं हे समजा इक्वेशन नंबर 2 आहे. आता याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे युजिंग इक्वेशन नंबर 1 और व्हॅल्यू ऑफ इक्वेशन दिस इक्वेशन VA इज इक्वल टू √GR. VA चा स्क्वेअर काय येतो, VA चा स्क्वेअर येतो GR, VB² मायनस GR इज इक्वल टू 4GR. म्हणजेच काय होईल, हे मायनस आधी गेल्यानंतर काय होईल प्लस होईल. देअरफॉर VB² इज इक्वल टू 5GR. देअरफॉर VB इज इक्वल टू √5GR. दिस इज द मिनिमम रिक्वायर्ड वेलोसिटी ऑफ ऑब्जेक्ट ॲट पॉईंट बी. बी या पॉईंटला तो ऑब्जेक्ट असताना त्या ठिकाणची मिनिमम वेलोसिटी किती असणं गरजेचं आहे, √5GR एवढी असायला पाहिजे, तरच तो ऑब्जेक्ट काय होईल, इथून या हॉरिझॉन्टल पोझिशनपर्यंत जाऊ शकेल. अदरवाईज ऑब्जेक्ट विल नॉट परफॉर्म व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. ऑब्जेक्ट हा व्हर्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करू शकणार नाही जर बी या पॉईंटला त्या ऑब्जेक्टचा स्पीड हा √5GR एवढा नसेल तर. तेवढा असेल तरच ऑब्जेक्ट हा इथून या पोझिशनला जाऊ शकेल. आता आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला डी या पॉईंटला ऑब्जेक्ट आला. आता या पॉईंटला म्हणतो आपण मिडवे पोझिशन किंवा हॉरिझॉन्टल पोझिशन. या ठिकाणी त्या ऑब्जेक्टचा स्पीड किती आहे. सिमिलरली मिनिमम रिक्वायर्ड वेलोसिटी ऑफ ऑब्जेक्ट ॲट पॉईंट डी आपल्याला कॅल्क्युलेट करायचे. हा झाला सेकंड पार्ट त्याच्यामधला. व्हर्टिकल सर्क्युलर मोशनवर 5 मार्काला देखील क्वेश्चन विचारला जाऊ शकतो किंवा 4 मार्काला किंवा 3 मार्काला देखील क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. तुम्हाला तिन्ही पण पोझिशनच्या वेलॉसिटीज कॅल्क्युलेट करता येणं गरजेचं आहे. एक अपर मोस्ट, लोअर मोस्ट आणि तिसरी मिडवे किंवा त्यालाच म्हणतो आपण हॉरिझॉन्टल पोझिशन. ठीक आहे. मग आता याच्यानंतर जर बघितलं आपण तर आता थर्ड याच्यामध्ये आहे हॉरिझॉन्टल, दॅट इज मिडवे पोझिशन. मिडवे पोझिशन डी और सी कुठलंही घ्या, दोन्ही पण एकच आहेत. दोन्ही पण हा देखील पॉईंट आणि हा देखील पॉईंट एकमेकाच्या कशा आहेत, डायगोनली अपोजिट पॉईंट्स आहेत. त्याच्यामुळे दोन्ही पण पॉईंटला ऑब्जेक्टचा स्पीड हा कसा असेल, सेम असेल. त्यामुळे कुठल्याही एका ठिकाणचं आपण कॅल्क्युलेशन करू शकतो, बरोबर आहे. आता याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट आपल्याला हे पाहायच्या अगोदर आणखीन एक आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे, ते म्हणजे डिफरन्स इन टेन्शन. तुम्हाला हा देखील क्वेश्चन किंवा न्यूमरिकल सॉल्व करत असताना या दोन पॉईंटमधला जो टेन्शनमधला फरक आहे किंवा टेन्शनमधला जो डिफरन्स आहे तो कॅल्क्युलेट करा सांगतात, पॉईंट ए आणि पॉईंट बी. कारण इथं बघितलं आपण टेन्शन टी ए डिरेक्टेड टुवर्ड्स सेंटर, टेन्शन टी बी डिरेक्टेड टुवर्ड्स सेंटरच आहे. परंतु इथं आपण काय केलं तर इथं टेन्शन जास्त आहे म्हणून सांगितलं होतं याच्यापेक्षा, बरोबर आहे. मग या दोन टेन्शनमधला डिफरन्स काय आहे तो पण आपल्याला कॅल्क्युलेट करता येणं गरजेचं आहे. मग त्यासाठी आपल्याला टेन्शनसाठीचे 2 इक्वेशन डिराईव्ह करावं लागतील, बरोबर आहे. मग पॉईंट ए साठी आपण पॉईंट एला टेन्शनचं इक्वेशन आपण कसं कॅल्क्युलेट करणार, तर बघा इकडं टेन्शनसाठी इक्वेशन या ठिकाणी आपल्याला माहीत आहे mg + ta हे इक्वेशन अगोदर आपण लिहिलेलं आहे, इज इक्वल टू नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स ॲट दॅट पॉईंट. हे इक्वेशन आपण बघितलं होतं. मग याच्यामध्ये मी टेन्शनसाठी इक्वेशन कसं डिराईव्ह करेल, ta इज इक्वल टू mva²/r मायनस mg. हे झालं टेन्शन ॲट पॉईंट ए. सिमिलरली टेन्शन ॲट पॉईंट बी साठीचं इक्वेशन याच्यावरून तुम्ही डिराईव्ह करा, जे आता आपण घेतलं होतं का हे इक्वेशन.
याच्यासाठी अरेंज करा इक्वेशन. टी बी इज इक्वल टू एम व्ही बी स्क्वेअर डिवायडेड बाय आर, हे मायनस इकडे गेल्यानंतर प्लस एम जी. हे झाले टेन्शनसाठीचे दोन इक्वेशन्स. मी तुम्हाला सांगितलं होतं टेन्शन सर्वात जास्त कुठं आहे, जिथं सर्वात जास्त वेग असतो तिथं टेन्शन सर्वात जास्त असणार, बरोबर आहे. त्याच्यामुळं इथं टी बी मायनस टी ए इज इक्वल टू एम व्ही बी स्क्वेअर बाय आर प्लस एम जी मायनस एम व्ही ए स्क्वेअर बाय आर, हे मायनस मायनस प्लस एम जी. मग काय होईल या ठिकाणी आपण जर पाहिल्यात इथं तर काय होतंय, टी बी मायनस टी ए या ठिकाणी कॉमन टर्म एम बाय आर, हे एम बाय आर कॉमन, ब्रॅकेटमध्ये राहील व्ही बी स्क्वेअर मायनस व्ही ए स्क्वेअर, एम जी प्लस एम जी 2mg. आपल्याला माहिती आहे व्ही बी स्क्वेअर मायनस व्ही ए स्क्वेअर इज इक्वल टू 4gr. ती व्हॅल्यू मी इथं पुटअप करतो. काय होईल या ठिकाणी एम बाय आर इंटू 4gr प्लस 2mg. हे काय होईल या ठिकाणी आर आणि आर गेट कॅन्सल. इथं काय राहिलं 4mg प्लस 2mg इज इक्वल टू 6mg. दॅट इज टी बी मायनस टी ए इज इक्वल टू 6mg. दॅट इज डिफरन्स इन टेन्शन ॲट हायेस्ट पॉईंट अँड लोवेस्ट पॉईंट. लोवेस्ट आणि हायेस्ट या दोन पॉईंटमधला टेन्शनमध्ये येणारा डिफरन्स हा किती आहे 6mg. या दोघांमधला जर 6mg असेल तर या दोघांमधला किती असेल, हे बरोबर कुठं आहेत, हॉरिझॉन्टल किंवा मिडवे पोझिशनला आहेत. हे दोन्ही पण पॉईंट्स ए आणि बीच्या कुठं आहेत, मिडवे पोझिशनला आहेत. जर यांच्यामधला डिफरन्स 6mg असेल तर यांच्यामधला डिफरन्स हा किती असेल 3mg. त्याला आपण असं लिहू शकतो, त्याला आपण असं लिहू शकतो TC that is tension at point C minus tension at point A is equal to tension at point D minus tension at point A is equal to 3mg. हे असं इक्वेशन का लिहिलं मी, जर समजा या दोन पॉईंटमधला डिफरन्स टेन्शनमध्ये असणारा डिफरन्स हा जर 6mg असेल तर या दोन पॉईंटमधला किती असेल 3mg असेल. हे दोन्ही पण पॉईंट एकाच आर्बिटरी पोझिशनला आहेत किंवा डायगोनली एकमेकाच्या अपोजिट आहेत. त्याच्यामुळे इथं आपण काय म्हणू शकतो, या दोन्ही पॉईंटमधला टेन्शनमध्ये असणारा डिफरन्स हा कसा असेल, इक्वल असेल. त्याच्यामुळं टेन्शन ॲट पॉईंट सी मायनस टेन्शन ॲट पॉईंट ए और टेन्शन ॲट पॉईंट डी मायनस टेन्शन ॲट पॉईंट ए इज इक्वल टू 3mg. काय आलं. आता आपल्याला काय करायचं आहे, तर या किंवा या पॉईंटला त्या ऑब्जेक्टची असणारी मिनिमम वेलॉसिटी किती आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. थर्ड केस मिडवे पोझिशन. मिडवे पोझिशन सी और डी, कुठलीही एक डी पॉईंट आपण समजा कन्सिडर केला. आता या ठिकाणी अकॉर्डिंग टू लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी व्हर्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असताना त्या ऑब्जेक्टच्या एनर्जीमध्ये कुठल्याही प्रकारचा लॉस होत नाही. हे आपण पाठीमाग बघितलेलं आहे. एनर्जी फक्त एका फॉर्ममधून दुसऱ्या फॉर्ममध्ये कन्वर्ट होते, बरोबर आहे. मग आता तसंच सिमिलरली तोच लॉ आपण इथं अप्लाय करू. इथं काय म्हणू शकतो आपण, टोटल एनर्जी ॲट पॉईंट डी, टोटल एनर्जी ॲट पॉईंट डी इज इक्वल टू टोटल एनर्जी ॲट पॉईंट बी. कुठलाही एक पॉईंट घ्या, बी घ्या किंवा ए घ्या, ज्या ठिकाणची तुम्हाला टोटल एनर्जी कॅल्क्युलेट करता आली पाहिजे. मग आपण डी या पॉईंटची टोटल एनर्जी आपल्याला माहीत आहे काय, के प्लस पी. या ठिकाणची पण माहीत आहे, या ठिकाणची पण माहीत आहे. कुठला हा पॉईंट घ्या किंवा हा पॉईंट घ्या. मी हा पॉईंट चॉईस केला का बरं, कारण या ठिकाणी पोटेन्शियल एनर्जी किती आहे 0 आहे. आपल्याला कॅल्क्युलेशन करायला इझी जाईल, त्याच्यामुळं मी हा पॉईंट चॉईस करतो. मग आता टोटल एनर्जी ॲट पॉईंट डी म्हणजे काय, तर कायनेटिक एनर्जी ॲट पॉईंट डी प्लस पोटेन्शियल एनर्जी ॲट पॉईंट डी इज इक्वल टू टोटल एनर्जी ॲट बी, कायनेटिक एनर्जी ॲट पॉईंट बी प्लस पोटेन्शियल एनर्जी ॲट पॉईंट बी. आता या ठिकाणची कायनेटिक एनर्जी काय असेल, तर आपण कन्सिडर केले की या ठिकाणचा स्पीड, लिनियर स्पीड हा व्ही आहे. त्याच्यामुळं हाफ एम व्ही डी स्क्वेअर प्लस या ठिकाणची पोटेन्शियल एनर्जी काढायची. मला अगोदर हाईट माहीत पाहिजे ग्राउंड सरफेसपासून. हाईट किती आहे, तर इक्वल टू रेडियस, मास ऑफ दॅट ऑब्जेक्ट एम, ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जी, अँड हाईट आर.
Therefore potential energy at point D is equal to mgr is equal to kinetic energy at point B हाफ mvb स्क्वेअर आणि पोटेन्शियल किती आहे त्या पॉईंटला 0 आहे कारण ऑब्जेक्ट कुठं आहे ग्राउंड सरफेसला आहे इथं खाली त्याच्यामुळे पोटेन्शियल 0. आता या इक्वेशनला रिअरेंज करा परत एकदा त्याला इकडे घेऊन जातो बघा हे हाफ m आपल्याला vd कॅल्क्युलेट करायचे हे हाफ m vd स्क्वेअर मायनस हाफ m vb स्क्वेअर इज इक्वल टू याला तिकडे टाका मायनस mgr. याच्यामध्ये हाफ m समजा आपण काय केलं कॉमन काढलं किंवा व्हॅल्यू पुटअप करा सरळ सरळ वाटलं तर बघा हाफ m vd स्क्वेअर मायनस हाफ m vb ची व्हॅल्यू काय आहे vb ची व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट केली √5gr त्याचा स्क्वेअर म्हणजे 5gr इज इक्वल टू मायनस mgr. बघा इथं पण m आहे इथं पण m आहे इथं पण m आहे ह्या दोन्हीमधून m कॉमन काढलं राईट साईड लेफ्ट साईड m आहे हे m काय होईल कॅन्सल बरोबर आहे. इथं 1/2 आहे इथं 1/2 1/2 कॉमन काढा आणि पलीकडे घेऊन जा काय होईल ते बघा vd स्क्वेअर मायनस 5gr हे 1/2 कॉमन काढून इकडे घेऊन गेलो मायनस 2gr याला इकडे टाका काय होईल vd स्क्वेअर इज इक्वल टू हे प्लस होईल प्लस 5gr मायनस 2gr 3gr टेकिंग स्क्वेअर रूट vd इज इक्वल टू √3gr. दिस इज द रिक्वायर्ड मिनिमम वेलोसिटी ऑफ ऑब्जेक्ट ॲट पॉईंट D और C आणि D या दोन्ही पण पॉईंटला ही लागणारी मिनिमम वेलोसिटी आहे तर आणि तरच ऑब्जेक्ट या ठिकाणाहून सर्क्युलर किंवा अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ सर्कल या पॉईंटला जाईल अदरवाईज तो ऑब्जेक्ट या पॉईंटहून इथं जाऊ शकणार नाही जर त्याची वेलोसिटी त्या पॉईंटला √3gr नसेल तर. आणि जर समजा ऑब्जेक्ट इथं आहे आणि त्याची वेलोसिटी √3gr नाही तर ऑब्जेक्ट हा अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ सर्कल जाणार नाही तो डायरेक्ट इथून खाली पडेल किंवा वेगळाच कुठला तरी पाथ फॉलो करून तो अर्थ सरफेसवर येईल परंतु सर्क्युलर मोशन तो कंप्लीट करू शकणार नाही. समजलं. अशा पद्धतीने आपण काय केलं 3 पोझिशनच्या 3 वेलोसिटीज कॅल्क्युलेट केल्या आणि डिफरन्स इन टेन्शन देखील आपल्याला या 2 पॉईंटमधला किंवा या आणि या 2 पॉईंटमधला आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. बघा इथं व्हर्टिकल सर्क्युलर मोशनमध्ये 2 केसेस आहेत एक मास अटॅच टू द स्ट्रिंग पहिली केस आणि दुसरं आहे मास अटॅच टू द रॉडची केस डिफरंट आहे स्ट्रिंगची केस डिफरंट आहे. जसं या ठिकाणी स्ट्रिंगच्या बाबतीमध्ये आपण बघितलं मिनिमम वेलोसिटी किंवा टेन्शन या सर्व गोष्टी तसं रॉडला ते अप्लायच होतील असं नाही. रॉडची केस ही डिफरंट केस आहे याच्यावरती तुम्हाला 4 मार्काला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो न्यूमरिकल्स एक्झामला विचारले जातात त्याच्यामुळं आपल्याला तिन्ही पण पोझिशनच्या वेलोसिटीज माहीत असणं गरजेचं आहे. या पॉईंटमधून तुम्ही काय काय लक्षात ठेवण्यासारखं आहे तर परत एकदा सांगतो व्हर्टिकल सर्क्युलर मोशनमध्ये आपण सेकंड टाईप पाहत होतो व्हर्टिकल सर्क्युलर मोशन ऑफ ऑब्जेक्ट अंडर ग्रॅव्हिटी म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या अंडर त्या ऑब्जेक्टची होणारी व्हर्टिकल सर्क्युलर मोशन आपण बघत होतो. त्याच्यामध्ये आपण काय काय स्टडी केलं तर सगळ्यात पहिलं VA दॅट इज अपर मोस्ट पॉईंटला ऑब्जेक्टची असणारी वेलॉसिटी मिनिमम वेलॉसिटी ही √gr आहे. त्याच्यानंतर आपण पाहिलं VB लोअर मोस्ट पोझिशनला त्या ऑब्जेक्टची वेलॉसिटी √5gr आहे आणि थर्ड आपण बघितलं या ठिकाणी मिडवे पोझिशनला त्या ऑब्जेक्टची वेलॉसिटी ही किती आहे √3gr आहे. म्हणजे इथं आपल्याला काय दिसतंय सगळ्यात जास्त वेलॉसिटी त्या ऑब्जेक्टची कुठं आहे तर या पोझिशनला आहे. त्याच्यानंतर कमी कुठं आहे या 2 मिडवे पोझिशनला आहे आणि सगळ्यात कमी कुठं आहे इथं आहे. बरोबर आहे. आता इथं आपण याच्यावर काय सांगू शकतो सगळ्यात जास्त टेन्शन कुठं आहे या ठिकाणी आहे. मग या ठिकाणचं टेन्शन आणि इथलं टेन्शन या दोघांमधला असणारा डिफरन्स टेन्शनमधला किती आहे तर TB मायनस TA इज इक्वल टू 6mg हा एक फॉर्म्युला आहे. ज्यावेळेस तुम्हाला असं विचारतात कॅल्क्युलेट द डिफरन्स बिटवीन हायेस्ट अँड लोएस्ट पोझिशन तुम्ही सरळ सरळ हा फॉर्म्युला यूज करून त्याच्यामध्ये व्हॅल्यू पुटअप करू शकता आणि तिथला टेन्शनमध्ये असणारा डिफरन्स तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. बरोबर आहे. तसंच सिमिलरली टेन्शन डिफरन्स इन टेन्शन ॲट पॉईंट C and A और D and A काय येईल TC मायनस TA इज इक्वल टू TD मायनस TA इज इक्वल टू 3mg. अशा पद्धतीने आपण एवढे पॉईंट्स या व्हर्टिकल सर्क्युलर मोशनमध्ये स्टडी केले
आता आपल्याला सेकंड केस आहे ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहू. थँक्यू.